विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेला आता फक्त 3 तास उरलेत. 11 वाजता पेपर आहे केमिस्ट्रीचा, फिजिक्सचा किंवा मॅथ्सचा असू दे म्हणूया आपण. चला ठीक आहे, आज पेपर आहे केमिस्ट्रीचा. ओके. मग आता काय केलं पाहिजे? बरेच जण मी सांगतात, ऐकलंय बऱ्याच मुलांकडून, लोकांकडून ऐकलंय, की परीक्षेच्या अगोदर शांत राहायचं, गप्प बसायचं, 1 तासभर काही अभ्यास करायचा नाही, मन शांत ठेवायचं, उगाच घाई गडबड करायची नाही. मी याच्या विरोधात आहे बरं का. आता हे माझं वैयक्तिक मत आहे. माझं म्हणणं एकच आहे. परीक्षेला 3 तास आहेत ना अजून. या 3 तासात एक फायनल रिव्हिजन होऊ शकते. लास्ट मोमेंट रिव्हिजन म्हणूया आपण. सर मग करायचं काय या रिव्हिजनमध्ये? आता मला ऑलरेडी ना सोल्युशन टॉपिक सोपा जातो. त्याच्या डेफिनिशन्स मला येतायत. त्याचे न्यूमेरिकल्स मला माहिती आहेत. मग तो कशाला रिवाईज करायचा आहे? पण ग्रुप 16, 17, 18 त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री त्याच्यातलं काही डेफिनिशन किचकट आहेत. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये काहीतरी फुल फॉर्म आहेत लक्षात घ्या. मग हे पटकन लक्षात राहत नाहीत. करूया ना रिवाईज. मग मुद्दा असा आहे, की लास्टच्या 3 तासामध्ये मी असं काही करू शकतो, की जेणेकरून माझं स्कोर इन्क्रीज होईल. नक्कीच इन्क्रीज होऊ शकतो. बरं आता आजचा प्लॅन करूया आजचा. 11 वाजता मी तुम्हाला YouTubeवरच पेपर प्रोव्हाईड करणार आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो मी तारीख टाकतो रे, म्हणजे काय होतं, की तुमच्या ते लक्षात येईल, की 10 जानेवारी ओके 2025 म्हणूया आपण. बरं आज पेपर 11 वाजता आहे. केमिस्ट्रीचा पेपर आहे. तर माझं तुम्हाला सजेशन काय आहे बघा, की शेवटच्या पुढच्या 3 तासात एकदम पटकन सगळे फॉर्म्युले रिवाईज करा रे. सगळे फॉर्म्युले कुठे एवढे जास्त आहेत. सॉलिड स्टेटचे 5-10 मिनिटात रिव्हिजन होईल. सोल्युशनमध्ये पण जास्त नाहीयेत. थोडेसे फॉर्म्युले आहेत. सी-ई-टीमध्ये 50 प्रश्नापैकी एक क्वेशन फिक्स असतो बरं का, ज्यात फॉर्म्युले विचारले जातात हे लक्षात घ्या. नेक्स्ट नेम रिएक्शन्स. रिएक्शन जरा एकदा बघून टाका थोडंसं. Hoffman's bromide degradation reactions, Hoffman's elimination, Gabriel-Thalamide synthesis reaction, Swart reaction, Finkelstein reaction, Rosenmund reduction, Hoffman's elimination, Heinsberg reaction आहे, Heinsberg reagent रिएक्शन आहे. किती रिएक्शन्स आहेत ना? इटार्ड रिएक्शन आहे, क्लेमेन्सन्स रिडक्शन आहे, वुल्फ किशनर मी बोलतोय प्रोनाउन्स करतोय बरोबर आहे का रे? वुल्फ ती रिएक्शन. मग अशा रीतीनं नेम रिएक्शन 25-30 आहेत. पटापट होऊ शकतात रे. सगळ्याच कुठे करायची गरज आहे. पुन्हा तेच जे आपल्याला क्वेशन जरा टफ वाटतायत ना, त्याची फायनल रिव्हिजन या 3 तासात व्हायला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी जेव्हा मी वापरली ना इंजिनिअरिंगला, ते पण 4थ्या सेमिस्टर पासून, मी तुम्हाला सांगतो जबरदस्त फरक पडतोय. मग मी तुम्हाला नाही का ती माझी स्ट्रॅटेजी दिली होती, वन पेज स्ट्रॅटेजी 2 वर्षापूर्वी मी YouTubeवर ते सांगितलं होतं, की काय करायचं, की हे सगळे प्रश्न आहेत ना डिफिकल्ट वाटणारे, जे पटकन अजून परफेक्ट लक्षात नाही आहेत, असं विसरल्यासारखं वाटतं ना, हे क्वेशन तुमच्या एका पेजवर पाहिजेत. लास्ट मोमेंटला त्याचीच एकदा पुन्हा रिव्हिजन करायची रे बाळांनो. फायदा होतो आणि होतो झालेला आहे. मला वैयक्तिक झालेला आहे. माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी तुम्हाला हे सांगतोय लक्षात घ्या. मग आता निवांत राहायचंय का मग? नाही ना, निवांत राहून काय होणार आहे? तर मेन परीक्षेचाच विचार केला पाहिजे आणि हो, थांबा ना. आपण ह्याचा विचार करतोय बिफोर एक्झाम. परीक्षेतले 3 तास पण इम्पोर्टंट आहेत लक्षात घ्या. पहिली गोष्ट अतिशय महत्वाचं, की पहिली गोष्ट तुम्ही पेपर बघितल्यानंतर पॅनिक मोडमध्ये जायचं नाही. पेपर बघितल्यानंतर पॅनिक मोडमध्ये बिलकुल जायचं नाही. कुठल्याही कन्क्लुजनला यायचं नाही, की पेपर अवघड आहे, मला जमणार नाही, माझं काहीच अभ्यास झालेला नाही. तुमचं मन तयारच आहे तुम्हाला डिमोटिव्हेट करायला. मनाला सांगायचं मी अभ्यास केलेला आहे. माझा पेपर चांगलाच जाणार आहे आणि गंमत म्हणजे मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्री आहे बरं का, केमिस्ट्री लक्षात घ्या. 70 पैकी मला 30च्या पुढे सगळ्यांचाच स्कोर हवा आहे. रिझन 10-15 मार्काच्या डेफिनिशन्स, लॉ पण आहे, डिस्टिंग्विश पण आहेत, ईझी क्वेशन्स आहेत, न्यूमेरिकल पण सोपे आहेत. रिएक्शन्स बिलकुल अवघड नाहीयेत. माझी तर इच्छा काय माहितीये का लक्षात घ्या, की एवढ्या तुम्ही एक्झाम देताय. दरवर्षीपेक्षा ही बॅच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि हो, काल रात्री जो व्हिडिओ अपलोड केलाय तो बघितला का मला सांगा? की ज्याच्यात मी दिवसाचं शेड्यूल दिलेलं आहे तुम्हाला, प्लॅन दिलेला आहे. प्लॅन फॉलो केला तर बिनधास्त चालेल बरं का. पण थांबा ना. तुमचा स्वतःचा एक प्लॅन केला तर काय बिघडतंय? तुमचं प्रत्येकाचं शेड्यूल काय माझ्याप्रमाणे असणार आहे का सांगा बघू? नाही. तुमच्या ऑफलाईनचं टायमिंगचं वेगळं असेल, कॉलेजचं टायमिंग वेगळं असेल, प्रॅक्टिकल एक्झामचं टायमिंग वेगळं असेल. मग अशा वेळेस स्वतःचा एक स्टडी प्लॅन पाहिजे लास्ट मोमेंटला बरं का. म्हणजे कधी रात्री झोपताना उद्याचा प्लॅन तयार करणं. बास जबरदस्त चेंजेस होतील. काय प्रॉब्लेमच येत नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का?
की पॉइंट काय आहे बघा, महत्त्वाचं सांगतो लक्षात घ्या. की परीक्षा म्हणलं की नाही, तणाव नाही घ्यायचा. बोर्डच्या प्रमाणे मी टायमिंग ठेवलंय 11 ते 2. मग याचा अर्थ, की तुमचं जेवण याच्या अगोदरच थोडंफार लाईटली व्हायला पाहिजे, की म्हणजे ब्रेकफास्ट व्यवस्थित व्हायला पाहिजे, की जेणेकरून 2 वाजेपर्यंत भूक नाही लागली पाहिजे. आम्हाला पण असंच वाटायचं. माझ्या मुलाचा पेपर आहे की नाही, बोलतोय बरं का, 9 ते 12 त्याची शिफ्ट होती. कॉलेजने काय सांगितलं, की 7:30 ला रिपोर्टिंग. ॲक्चुअली तसं नव्हतं. ॲक्चुअली तिथं गेल्यावर आम्हाला कळालं, की 7:30 ते 8:30 या दरम्यान रिपोर्टिंग चालू होतं. मग घरातून 8:00ला निघालं तरी चाललं असतं. पण रिस्क कोण घेणार? मग आम्ही 7:30ला तिथं पोहोचलो, पोहोचणार होतो किंवा ठरवलं होतं, की पोहोचायचं म्हणून. मग मनात एक प्रश्न येत होता, की 7:30ला घरातून बाहेर पडतोय, आपण लाईटली काहीतरी खाल्लंय. 9 ते 12 भूक तर प्रचंड लागणार. मग मी तुम्हाला सांगतो, जे मी माझ्या मुलाने सांगितलं मला किंवा बऱ्याचशा मुलांकडून ऐकायला मिळालं, ते तुम्हाला मी सांगतोय. काय? की ह्या 3 तासात तहान भूक काही लागतच नाही. आपण एवढं त्या सी-ई-टीच्या पेपरमध्ये एवढं मिक्स झालेलो असतो ना, वॉशरूमला जायची गरज पण लागत नाही. सिरियसली बोर्डच्या पेपरमध्ये मला सांगायचंय, वेळ भरपूर आहे. रिलॅक्स सोडवायचं असतं लक्षात घ्या. घाई करायला लागत नाही. सी गडबड असते म्हणूया आपण. पण हा बोर्डचा पेपर आहे. मग ठीक आहे, आता मी सांगितलेलं कळालं तुम्हाला? या पॅनिक मोडमध्ये जायचं नाही. रिव्हिजन लास्ट मोमेंटपर्यंत करायची आहे लक्षात घ्या. पेपरच्या अगोदर थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं आहे लक्षात घ्या. पेपर 11 ते 2 आहे. ओके. मग 11ची वाट बघा. बरोबर 11 वाजून 10 मिनिटांनी का मी ऑफलाईनचा पेपरवाला सुरू करणार आहे, नंतर तुम्हाला पेपर तशी काही गरज नाही रे. देऊया 11 वाजता पेपर. चला 11 वाजता बरोबर पेपर तुम्हाला मिळेल. ट्राय करा. पेपर तुम्हीच चेक करणार आहे. तुम्हीच बघणार आहे किती अटेम्प्ट होतंय. ओके. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो पेपर द्याच. पण त्यानंतर काय? मी तुम्हाला सांगतो 11चा पेपर दिल्यानंतर बरोबर 4 वाजता आपल्या टेस्ट ओपन होतील. पण यशच्या टेस्ट ना खूप मुलं पेपर देतात ना, त्यामुळं तो असे स्लॉट्स तयार करतो बरं का. तर ती लिंक पण मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. नसेल तर थोड्या वेळाने मी कमेंटला पिन करून ठेवेन लक्षात घ्या. पण तुम्ही तो पेपर द्यायचा आहे. म्हणजे जर तुम्ही माझ्या ऑफलाईनचे स्टुडंट असाल, तर तुम्हाला 11 ते 2 रिटर्न टेस्ट, 4 नंतर आपल्या क्लासची टेस्ट, ओके, म्हणजे आपल्या बॅचेसमधली टेस्ट आणि ती टेस्ट झाली, की यशची फ्री टेस्ट, जी सगळ्यांना फ्री आहे लक्षात घ्या द्यायची ओके. आणि टॉपिक कुठले आहेत? आज मग केमिस्ट्रीचे पहिले 2 टॉपिक, काल फिजिक्सचे 2 होते. आज केमिस्ट्रीचे 2 टॉपिक आहेत. कराल चांगली तयारी. ऑल द बेस्ट.